सर्व प्रेमी रसिकांना शाहीर सुशांत गराटे यांचा पहिल्या बारीचा मानाचा मुजरा करतो आणि मेघाने आभाळ दाटून यावं, मेघाने आभाळ दाटून यावं आणि त्या दाटून आलेल्या मेघाप्रमाणे ही दाटून आलेली माझी रसिक जनता आहे. बरोबर ना? भले भले शाहीर येऊन गेलेले आहेत या पालीमध्ये, बरोबर की नाही? पण या शक्तिदुरात लोकांचं प्रेम या शाहिरावरचं कधीच कमी झालेलं नाही आणि कितीही लाख आले तरी हा जो कचरा बघताय ना, है ना, तसा सगळ्यांचा कचरा करून हा बोलू शब्दाकडे लक्ष द्या. बघा बारीला सुरुवात करतो. गांजुनिया भारी दुःखदारी झाले. दादा जरा साऊंड क्लिअर करून द्या थोडा. हॅलो हॅलो गांजुनिया भारी दुःखदारी त्राणे पडतारी कामे काय म्हणतो आहे बघा. गांजुनिया भारी दुःखदारी त्राणे पडतारी कामे भाकरीचे ताट पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणून काय म्हणतो आहे हा अचानक नवरात्र उत्सव जो माझं मंडळ आहे या मंडळाला या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आणि या आनंदाच्या प्रित्यार्थ त्यांनी हा शक्तिदुराचा सामना ठेवलेला आहे. म्हणून काय म्हणतो आहे बघा. दर्शन घेण्या आलो तुझ्या दारी, दर्शन घेण्या आलो तुझ्या दारी. इच्छा मनाची पूर्ण कर सारी, ठेवतो विनंती तुझ्या चरण, ठेवतो विनंती तुझ्या चरण. सदा पाठी राही तुझ माझे जननी, सदा पाठी राही माझे जननी. दर्शन घेण्यालो आलो तुझ्या दारी. स्वागतम 14 विद्या आणि 64 कलेचा विहाता
कुलस्वामिनी आई महालक्ष्मी आणि ही आई रंगदेवता श्रीदेव नटेश्वर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। या ठिकाणी परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे कोकणचं पवित्र असं पाली गाव आणि या पाली गावामध्ये माझ्या पलीनाथाची छत्रछाया काय आहे सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे। आणि या देवस्थानाचे मुख्य मानकरी आमच्या या गावचे खोत श्री संतोषजी सावंत साहेब यांच्या चरणी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आज खरोखर भूर भरून येतो की जेव्हा जेव्हा गणपतीमध्ये कार्यक्रम झाला लोकांनी फुल गर्दी केली आहे ना। आज कार्यक्रम आहे, लोकांची फुल गर्दी आहे, लोकांचा फुल सपोर्ट आहे या ठिकाणी आणि होम पिच वर आहे। जास्त काय वेळ घेणार नाही तुमचा, भुवांना संधी देणार, बरोबर की नाही। या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, खरोखरच भुवांचं खूप मोठं नाव आहे शक्तितुऱ्यामध्ये, बरोबर की नाही। बुवा तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि या रसिक मायबापामध्ये खूप सारा कलावंत वर्ग, शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग या ठिकाणी अचानक नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष आमचे मनोजदादा खोलते, पालीगावचे उपसरपंच आमचे मित्र संतोष धाडवे, आमचे गुरुबंधू अनिल धाडवे आलेले आहेत। अमयजी वेल्लार, तात्या सावंत असतील, नेताजी पाटील साहेब असतील, सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि वेळ थोडा कमी आहे कारण 1 वाजायला आले, बरोबर आहे की नाही। दुसऱ्या बारीची मजा आहे ना, म्हणून पहिल्या बारीत जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। माझ्या सर्व तमाम रसिकांना पुन्हा एकदा या आजाड पामराचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो आहे। बघा, लक्ष असू द्या। नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली। बघा काय म्हणतो आहे, या कलेचा मी दास, आस जीवाला गली, या कलेचा मी दास, आस जीवाला गली, स्तवन गातो बापाच ही कला दावली, स्तवन गातो बापाच कला दावली। कलेचा
स्तवन गातो बापाच कला दावली स्तवन गातो बापाच ही कला दावली गजानन गावदेवी जागे कैलासवासी दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वळीचा आई अंबा भवानी तुझा गणपती बाप्पा सुंदर असा स्तवनामध्ये विषय बुवानी गायलेला आहे ना आणि प्रत्येक स्तवनामध्ये असेल गाण्यामध्ये असेल गवळणीमध्ये असेल बुवानी एक मला विषय दिलेला आहे बुवा सगळं वजा बेरीज करून शेवटला तुम्हाला सगळं सांगतो आहे ना कारण लोकांना काहीतरी दिलं पाहिजे बरोबर कारण बुवानी स्तवनात काय प्रश्न विचारला आणि कोणाला माहिती आहे का हा माहिती आहे बुवा प्रश्न शक्तितुर्यात एकदाच विचारला जातो बुवा तुम्ही मला असं म्हणा की माझी ही स्तवन आहे बुवा याचा माझा पुढचा भाग द्या बरोबर की नाही आहे ना पुढचा भाग द्या तुम्ही बुवा बोलायला पाहिजे प्रश्न काय तुम्ही काय इथं काय 10वीची परीक्षा द्यायला आलो आहे बुवा बुवा म्हणालेले आहेत गावची नवरी टिंब टिंब आहे ना हा गावची नवरी टिंब टिंब बुवा तुम्हाला सांगतो गावची नवरी पादरी नाही आहे हा हा कारण बुवा एवढ्या लांब आज माझ्या गावात आलेले आहेत खरोखर बुवा तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पण विषय बुवा लोकांना काहीतरी घेण्यासारखं द्या म्हणून स्तवन गाण्याला सुरुवात करतो आहे बघा तत्पूर्वी आलेलं पारितोषिक आहे या ठिकाणी
भाजप जिल्हा अध्यक्ष आणि निवळी गावचे सरपंच पिंडशेठ निवळकर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे चैतन्य रवींद्र माने गाव फणसवळे यांच्याकडून चैतन्य रवींद्र माने फणसवळे कोंडवाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. बुवांचा संवादाचा विषय काय होता बघा. महाज्ञानाच्या महामानवाला आता लागात्या गुरुचरणाला सुंदर असा विषय दिलेला आहे महिषासुराचा. मी काय म्हणणार नाही कारण बुवा म्हणतील माझा विषय म्हणलाव मग तुमचा तुरा खाली पडला आहे ना. बुवा तेवढा मी हा नाही आहे. बघा तुम्हाला सुंदर असा गण देतो. बुवा म्हणालेले आहेत गणपती बाप्पाचं कधी विसर्जन होत नाही मूर्तीचं होतं म्हणाले नाही ना बरोबर बुवा. पण माझा गणपती बाप्पा जेव्हा विसर्जनाला निघतो है ना त्याची मूर्ती विसर्जनाला निघते तेव्हा प्रत्येकाचा डोळा प्रत्येकाचे डोळे माझा पुरुष असू दे स्त्री असू दे लहान मुलं असू दे प्रत्येकाचा एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो आणि प्रत्येकाचे डोळे पाणावतात बुवा. म्हणून विषय काय ठेवतो आहे बघा. नव्हतं पाठीशी कोणी तेव्हा तुझी होती साथ जशी लुकलुकणाऱ्या दिव्याला तेला निवाद. तुझा सदैव आहे माझ्या पाठीवर हात आणि हे गणराया तुझ्या आशीर्वादान केली या शक्ती तुऱ्यात मी भल्या भल्यांवर मात. म्हणून सपनाने आईलाय साई लागला निरोप धाडू चला जाऊ दर्शनाला अन शिर्डीच लाडू. बघा बुवा तुम्हाला लाडू नाही आहे ना हा तुम्हाला पेढा देतो. बघा काय म्हणतो आहे. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. बघा बुवा आज 100% प्रयत्न करणार की आधी माया श्रेष्ठ करायचा. म्हणून बुवा मी नक्कीच गण श्रेष्ठ करणार हा शिव श्रेष्ठ करणार. म्हणून काय म्हणतो आहे बघा. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले ताट मोदक भरलेले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले है ना. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले. आत्मरूपाची लावून ज्योत तुला चरणी हे पुजलं आत्मरूपाची लावून ज्योती तुझला दिवरात पुजलं ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले ताट मोदक भरलेले मागे तसे चौरले. ही हरते छान परक्रमाची माता महा
बुवानी गणाचा विषय गायलेला आहे. सुंदर बुवा चाल आणि सुंदर विषय आहे ना, कारण नेमका साऊंड बंद पडला बुवांच्या गाण्याच्या वेळेला, बरोबर ना. कारण बुवा गणामध्ये काय गायचं, कारण तुम्हाला खरोखर हा शक्तितुरा बाईची बाजू पहिल्यापासून एवढी भारी करायची असते बुवा तुम्हाला. हा तुम्ही तो लिंगाचा विषय गायलेला आहे बुवानी, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ना. म्हणून बुवा काय म्हणतात, याचं खाली अडकलं लिंग बोललेले बुवा आहे ना. बुवा गवळणी द्या, प्रश्नपदाच्या नंतर काहीतरी द्या लोकांना, कशाला गणात. हा हो, सृष्टीच्या कणाकणात हा विश्व माझा गणराया बसलेला आहे, बरोबर ना, आहे ना. सृष्टीच्या कणाकणामध्ये माझा गणराया बसलेला आहे. आणि ते भगवान शिवशंकराचं लिंग जेव्हा शंकर त्या सोन्याच्या लंकेत घेऊन जात होता, हा ते खाली जमिनीत रुतलेलं आहे, बरोबर. कुठं अडकलेलं नाही बुवा, कुठं अडकलेलं नाही. तर जमिनीत जेव्हा, आणि सगळ्यांना ही कथा माहिती आहे आणि वेगळं काय सांगायची गरज नाही बुवा. बघा मला सवय आहे की मी स्तवन आणि गणाची कोणाचीच कटिंग देत नाही कधी. का, कारण शाहीर हा शाहीर असतो आणि देवाच्या बाबतीमध्ये मांडलेल्या ज्या प्रत्येकाच्या व्यथा असतात किंवा प्रत्येकाचे जे शब्द असतात त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार आणि काही गरज नाही बुवा. म्हणून तुम्हाला बोलायचं आहे, गवळणीपासून बोला, बारी दुसऱ्या बारीत बोला, खूप बोलण्यासारखं आहे बुवा. पण तुम्हाला कसं आहे, अजून खरूच काढल्याशिवाय बुवा तुम्हाला काही कळत नाही, आहे ना. म्हणून बघा पारितोषिक आलेलं आहे. बाबा शिंदे वाडेकर वाडे आमचे मित्र बाबा, त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे एक सुंदरसं गीत आहे माझ्या लक्ष्मीपल्लीनाथावरती फरमाईश आलेली आहे. प्रकाश शिंदे 300 रुपयाचं पारितोषिक. आणि लाडक्या सावकर ग्रुप पाली बांबर संजय सावतांचा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे परवाचं गाणं झालं पाहिजे नक्की. त्याचप्रमाणे गणेश नागले, मंगेश नागले, सुनील सुर्वे रिक्षा संघटना पाली आमचे खास मित्र आहेत. सर्वांकडून या ठिकाणी खास बुवांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. बघा, हर रात सुहानी नहीं होती, हर रात सुहानी नहीं होती, हर चाहत के पीछे कोई कहानी नहीं होती, हर शाम सुहानी नहीं होती, हर चाहत के पीछे कोई कहानी नहीं होती, ये तो कुछ असर है मेरी मोहब्बत का, ये तो कुछ असर है मेरी मोहब्बत का, वरना ये गोरी राधा, वरना ये गोरी राधा मेरे शाम की दीवानी न होती, मेरे शाम की दीवानी न होती. म्हणून या ठिकाणी बुवा देण्यासारखं खूप आहे. गवळणीमध्ये म्हणतात काय द्यायचे तर जीएसटी सकट देणार, है ना. जीएसटी सकट म्हणतात देणार. बुवा आधी खिशात आहेत किती तर बघा, बरोबर. आणि बुवा रताळ म्हणालेले आहेत. बुवा आज आधी माया पार्वती, मी भगवान शिवशंकर आहे ना. हाय माझ्याकडे रताळ, ओपनली सांगतो आहे ना, कारण तुम्ही बोललेला आहे. हाय रताळ हाय, एवढे घ्यायची इच्छा असेल तर या, बारी झाल्यावर बारीत पण कधी पण या बुवा. काय म्हणतो बुवा, खरोखर किंग ऑफ शक्तितुरा असं लोकांनी बुवांना पदवी दिलेली आहे ना. बुवा नावाला साजेचं काम करा, या ठिकाणी ही कला दाखवा. कारण बेबीच्या देठापासून ओरडलं म्हणजे शक्तितुरा होत नाही बुवा. चांगलं लोकांपर्यंत पोहोचलं तरी पण शक्तितुरा होतो. म्हणून काय म्हणतो आहे बुवा, म्हणून गेलेले आहेत की त्यांच्या शिष्याबरोबर आज नाही जमलं, है ना. आज नाही जमलं तर त्यांच्या शिष्याबरोबर म्हणतात बारी आहे. अरे ही शेंबडी पोरा आहे ना, ओ बुवा, ही तुमची शिष्या फिष्या कोण आहेत ना, शेंबडी पोरा, ही मी मागच्या खिशात घेऊन फिरतो आणि मी सुद्धा चिल्लर बनून. तुमचं कोण आहे त्यांना 10 लाईनीत उभं करा, मला काय फरक पडत नाही. कारण आडग्या गुरुचा बाडगा शेला नाही हा सुशांत गराटे. हा, आणि साध्या सुधाचं काम नाही बुवा, आहे की नाही. हा, म्हणून या ठिकाणी बुवा बुवांची कवळण काय, जा सजना मुझ
मुझको भुला दिया, वादा किया हंसाने का मुझको रुला दिया, है ना बुवा? सुंदरा म्हणतात गोकुळची सुंदरा. हा इथं इंदिराताई बसलेले आहेत. हा तुमच्याकडे जातील आणि म्हणतील आम्ही पण आहोत सुंदरा. बुवा खरं तुम्हाला सांगतो, चांगली बारी करा. मला काय तुम्हाला शिकवायची गरज नाही आणि मी शिकवणे एवढा कोण मोठा आहे नाही. हा पण तुम्ही बोलायला गेलेला आहे, कारण तुमचा आवाज कुठं, तुम्ही म्हणताव काय, लोकांच्या कानापर्यंत बुवा गेलं पाहिजे प्रत्येक शब्दान शब्द. म्हणून तुम्हाला सुंदर अशी गवळण देतो आहे बघा. हरीच्या लीलांची वेडी गोकुळ नगरी ही होती, घेऊन सवंगडी अद्दल त्या कालियाला घडवली हो. मुरलीच्या सुरांनी, कसं कसं मुरलीच्या सुरांनी पुरत्या गोपिकांना पाळलेली होती, अंतरंगाची जुळली तार, अंतरंगाची जुळली तार. म्हणून या राधेची कान्हावर प्रीत हो. बघा चाल चाल काय, तुम जो ना आते तो अच्छा था, आके न जाते तो अच्छा. बघा बुवा सगळं काय देत नाही, नाही तर बुवा दुसऱ्या पारीत म्हणतील हिंदी गाणी म्हणा आले. हा कारण म्हणतात चाली पूर्वी द्यायचं, आता नाही देत. वा कार्यक्रम टप्प्याटप्प्यान बरोबर करणार. बघा का गय मुने निर्दयी झाली. आता बरोबर मला प्रश्न विचारायची सवय नाही, बरोबर? तुम्ही आधी माया करा, मी शिवाला करतो श्रेष्ठ, आहे ना? ह्या गवळणीच्या पुढचा भाग मला तुम्ही तुमच्या दुसऱ्या बारीत द्या. तुम्हाला स्तवनात नाही, गणात नाही, डायरेक्ट गवळणीत वार. हा तो सुद्धा वार पार. बघा कागय मुने निर्दयी झाली, बाळ कुठे अग गाऊ कुणांगाई हो, कान्हासाठी रडते त्याची आई. यमुना डोहामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने उडी मारली, हा आणि हा नंदराजा त्या यमुनेला सांगतोय, अगं यमुने का एवढी निर्दयी तू काय झालीस? आणि मला सांगायचंय दुसऱ्या बारीत येऊन की ह्या माझ्या गवळणीच्या पुढचा विषय बुवा तुम्ही मला सांगायचंय, तेव्हा तुम्हाला कळेल की कैचित पकडणं म्हणजे काय, है ना? कैचित पकडणं म्हणजे काय हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही तो महिषासुराचा विषय स्तवनामध्ये गायला बुवा, बरोबर आहे ना? म्हणून सांग गाऊ कुणांगाई हो, कान्हासाठी रडते त्याची आई.
त्यांच्याकडून झांजवाल्यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. या ठिकाणी आमचे मित्र स्वप्नील सुरेश झाडवे आणि 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे सावणी कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश झाडवे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे वेलवणगावचे सुपुत्र आमचे शैलेश दादा जोईल त्यांच्याकडून खास फरमाईश आलेले आहे. दादा पहिल्या बारीत घेऊ हा फक्त प्रश्नपद होऊ दे. फरमाईश येणार. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोवा विषय देतो आहे बघा माझा सुंदर असा विषय. आज जवळजवळ 10 वर्ष ह्या शक्तितुऱ्यामध्ये वेगवेगळ्या शाहिरांवरती विषय विचारलेला आहे. बुवांना गेल्या वर्षी दिला होता नवरात्रीमध्ये. त्यानंतर बुवांचा आणि माझा आजचा पहिला कार्यक्रम आहे या वर्षातला आणि बुवांना आजही तोच विषय देतोय. वा विषय कसा आहे बघा रसिकांच्या माहितीसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय. बुवा प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर दिल्यास उत्तर पटवून घेऊ अन्यथा थातूर मातूर काहीतरी इथे येऊन सांगशील. बुवा प्रश्न करते आहेत असे गुरुवर्य श्री दत्ताजी गराटे आणि शाहीर सुशांत गराटे. बुवा प्रश्नाची प्रत येऊन घेऊन जावा. या ठिकाणी बैलगाड्याचं गीत आलेलं आहे. आमचे संजय दादा मागच्या बारीमध्ये म्हटलं होतं एक फक्त मुगडा देतो आणि हा अचानक नवरात्र उत्सव जो वा प्रश्नाचं पद देत नाही कारण वेळ मंडळाने 1 तासाची वेळ दिली आहे. 1 तास थोडासा प्लस चालून जाईल. बघा प्रशांत तिमरे आमचे बंधू साई स्वराज्य मित्रमंडळ राणी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रशांत निमरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. जर कोणाचं बक्षिसाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर येऊन सांगा काय म्हणतो आहे बघा. सदा 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंगमेकर रेकॉर्ड ब्रेक केला होत्या हा पण फुलच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला होत्या हा पण फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. म्हणून या पालिगावात माझ्या मस्त एक जोडी आहे सावंत साहेबांची. काय म्हणतो आहे बघा. माझ्या पालिगावात अहो शोधतोय साज डिग्री बांधून पडतोय पायात. माझ्या पालिगावात हा शोभतोय साज भिंगरी बांधून पडतोय पायात. भले भले हे गेले तर कोमात भले भले हे गेले तर कोमात. माझा लाडक्या सावकार जोमात भले भले हे गेले तर कोमात. माझा लाडक्या सावकार जोमात क्षेत्रामध्ये खूप अशी मोठी नावे आहेत. पालीमध्ये आमचे पिंटे दादा असतील त्याचप्रमाणे नागलेवाडीमध्ये आहे साज. त्याचप्रमाणे आमचे अनिल साळवी आहेत मठामध्ये. आंगवलीमध्ये अमोल गुरव त्यांचा साज आहे.
बंडे आणि पांडू या ठिकाणी परफेक्ट नियोजन कल्पेश बंडे यांच्याकडून बंडा ग्रुप परफेक्ट नियोजन कल्पेश बंडे बंडा ग्रुप यांच्याकडून त्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे आणि त्यांची फरमाईश आहे की त्यांच्या बंडे आणि पांडू वरती गीत झालं पाहिजे नक्की या ठिकाणी विषय आहे आणि ही महाराष्ट्राची लाल माती आहे तिथं धुळा तर उडणार आहे ना बैलगाडाचा छकडा तर नक्कीच पण आयोजक म्हणून एवढं मोठं काम केलेलं आहे आणि या शक्तिदुरामध्ये माझे वडील कैलासवासी श्री दत्ताजी गराटे आणि मी ह्या रंगमंचावरती या आई समोर जवळजवळ 25 वर्षातली 10 ते 12 वर्ष या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे आणि ह्या मंडळाचं अतोनात प्रेम या कलाकारावरती आहे म्हणून आणि ही मंडळाची जी स्थापना केलेली आहे आमचे या रत्नागिरी जिल्ह्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांनी या मंडळाची स्थापना केलेली आहे म्हणून या ठिकाणी साहेबांवरती एक गीत आणि पहिल्या वारीची सांगता करणार बघा या ठिकाणी वसमोर गाणं आलेलं आहे आमचे मित्र समीर घवाळी बघा माझ्या पाली गावात शोभतोय साज भिंगरी बांधून पळतोय पायात भले भले हे गेले तर कोमात माझा लाडक्या सावकार कोमात भले भले हे गेले तर कोमात माझा लाडक्या सावकार कोमात गेले तर कोमात माझा लाडका सावकार या ठिकाणी बघा साहेबांवरती गीत आणि पहिल्या वारीची सांगता करणार बुवा प्रश्नाचा पद देत नाहीये कारण बरीच वर्ष बुवांना प्रश्नाचा पद दिलेला आहे बुवा आजचा दिवस साहेबांसाठी म्हणून काय म्हणतो आहे मला आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला नवीन पोपट हा लागला मिठू बोलायला विकास कामांचा घेतलाय ध्यास आहे राजकारणात खोल अभ्यास विकास कामांचा घेतलाय ध्यास राजकारणात खोल अभ्यास किंगमेकर ह्या कोकणातले आहे नेतृत्व हे दमदार बघा काय म्हणतो दादानू विकास कामांचा घेतलाय ध्यास राजकारणाचा खोल अभ्यास किंगमेकर ह्या कोकणातले किंगमेकर ह्या कोकणातले नेतृत्व हे दमदार आहे नेतृत्व हे दमदार महाराष्ट्रात एक नंबर आहे ना महाराष्ट्रात एक नंबर उदय सामंत हे आमदार आहे ना महाराष्ट्रात एक नंबर सामंत साहेब हे आमदार महाराष्ट्रात एक नंबर सामंत साहेब हे आमदार महाराष्ट्रात एक नंबर सामंत साहेब हे आमदार विकास कामांचा घेतलाय राजकारणाचा खोल अभ्यास विकास कामांचा घेतलाय राजकारणाचा खोल अभ्यास किंगमेकर ह्या कोकणातले नेतृत्व हे दमदार आहे नेतृत्व हे दमदार महाराष्ट्राचा एक नंबर सामंत साहेब हे आमदार महाराष्ट्राचा एक नंबर सामंत साहेब हे आमदार
गजबदार महाराष्ट्रात एक नंबर महाराष्ट्रात एक नंबर सामसाहेब हे आमदार 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 रेकॉर्डिंग करून घ्या कारण आता परत अजून एक आमदार हा कारण भैयांची सदैव आहे साथ आहे ना साहेब 3 वेळा कुठे आहेत आमच्या आईच्या कुठे आहेत हा एक नंबर साहेब 3 वेळा झालेले आहेत हा आणि सगळ्या रत्नागिरीतल्या जनतेला भैया शेठला सुद्धा आमदार झालेला बघायचं आहे ना आहे की नाही आहे ना मग म्हणून काय म्हणतो आणि हे जे साहेबांच्या आमदारकी मागचे योगदान खरा खरा वजीर जो कोण आहे हा ते भैया शेठ सामान्य आहे ना म्हणून भैयांची सदैव आहे साथ अन्नाचा आहे पाठीवर हात भैयांची सदैव आहे साथ अन्नाचा आहे पाठीवर हात गरीब होत करू तरुणांना गरीब होत करू तरुणांना मायेचा हाय आधार मायेचा हाय आधार महाराष्ट्रात एक नंबर महाराष्ट्रात एक नंबर उदय सामंत हे आमदार महाराष्ट्रात एक नंबर उदय सामंत हे विकास कामाचा घेतलाय ध्यास राजकारणाचा फुल अभ्यास किंगमेकर ह्या कोकणातले किंगमेकर ह्या कोकणातले नेतृत्व हे दमदार आहे नेतृत्व हे दमदार महाराष्ट्रात एक नंबर सामसाहेब हे आमदार महाराष्ट्रात एक नंबर सामसाहेब हे आमदार महाराष्ट्रात एक नंबर उदय सामंत हे आमदार या ठिकाणी समीर धवाळी 101 रुपयाचं पारितोषिक आणि आमचे मित्र गणेश नागले आणि सुनील सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत बघा प्रकाश शिंदे यांच्याकडून फरमाईश आलेली आहे पल्लीनाथाचं गाणं झालं पाहिजे आहे ना म्हणून माझ्या पल्लीनाथाची ख्याती ही पावन झाली माती त्यांचं आहे या गावाशी नात त्यांचं आहे या गावाशी नात कसा पालखीत शोभून दिसतो कसा पालखीत शोभून दिसतो कसा पालखीत शोभून दिसतो कसा पालखीत शोभून दिसतो माझ्या पालीचा पल्लीला कसा पालखीत शोभून दिसतो माझ्या पालीचा पल्लीला माझ्या पल्लीनाथाची खाती ही पावन झाली माती माझ्या पल्लीनाथाची खाती ही पावन झाली माती त्याचं आहे या गावाशी नात त्याचं आहे या गावाशी नात कसा पालखीत शोभून दिसतो माझ्या पालीचा पल्लीनाथ कसा पालखीत शोभून दिसतो माझ्या पालीचा पल्लीनाथ कसा पालखीत शोभून गाडी संपवतोय पण जाण्यापूर्वी बुवांचा विषय आहे ना कारण बुवानी 1796 विषय विचारलेले आहेत
ती म्हणतात पूर्व परीक्षा, सामाई, वार्षिक, हा बुवानी अगदी टप्प्याटप्प्यान सगळं दिलेलं आहे. समीर गवाळी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. बघा काय म्हणतो बुवांचा विषय. बुवा तुमचा एकच विषय देणार, तुमचा एकच विषय देणार आणि बारी संपवणार. बघा जो तुमचा मूळ विषय आहे, जो गवळणी नंतर विचारला जातो, बरोबर आहे ना. हा म्हणून बुवा तुमचा विषय आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचे नाव काय व गाव काय? या ठिकाणी पाणवल खवाडीवाडी यांच्याकडून बैलगाड्याचं गीत वंसफोर आलेलं आहे. बघा बुवांची टीप आहे, ग्रंथाचे नाव सांगावे है ना. बुवा गेल्या वर्षी सावर्ड्यामध्ये कार्यक्रम झाला बुवांचा आणि माझा नवरात्रीमध्ये. बुवांना ग्रंथाचं नाव सांगितलं होतं, उत्तर दिलं होतं, तेव्हा बुवाने पटवून घेतलेले नाही आहे ना. बुवा काही समोर बसलेले खोटं बोलणार नाही. बुवा म्हणाले जर ग्रंथाचं नाव जरी बरोबर असलं तरी उत्तर पटवून घेणार, बरोबर आहे, किंवा ग्रंथाचं नाव सांगितलं तरी उत्तर पटवून घेणार. म्हणून बुवा काहीतरी थातूर मातूर ग्रंथाचं नाव सांगून मी इथनं जाण्यातला आहे नाही आहे ना. तुम्हाला बघा योग्य तेच उत्तर देणार. ग्रंथ आहे बुवा श्री महाभारत, जी महाभारताची 18 पर्व आहेत. पोरांनो बसा. जी महाभारताची 18 पर्व आहेत. वा पुन्हा एकदा ऐका, ग्रंथ आहे श्री महाभारत. 18 पर्वापैकी जे सभा पर्व आहे त्याच्यामधला हा तुमचा विषय आहे. आणि विषय कसा आहे बघा, गमतीशीर बुवांचा. बृहद्रथ नावाचा अगध देशाचा राजा आहे, बरोबर ना. त्याला 2 पत्नी होत्या पण त्याला संतान नव्हता. त्या राजाला एका ऋषीने फळ दिलं. ते फळ त्या राजानं दोन्ही राण्यांना अर्ध अर्ध खायला दिलं. त्यामुळे जो पुत्र जन्माला आला, जे मूल जन्माला आलं, ते दोघींच्या पोटी अर्ध अर्ध जन्माला आलं. त्यानंतर ती 2 अर्धी अर्धी मुलं त्या एका राक्षसीने त्यांना त्या 2 अर्ध्या अर्ध्या मुलांना जोडलं. जरा नावाच्या राक्षसीने त्या 2 मुलांना जी अर्धी अर्धी होती त्यांना जोडलं आणि त्यांचं नाव ठेवलं जरासंध. म्हणून तुमचा विषय बुवा काय? अरे प्रधानजी आहे ना. म्हणून त्या बाळाचं नाव आहे जरासंध. आणि तुम्ही जो गाव विचारला आहे तो मगध गाव. आणि पिता बृहद्रथ आणि त्या बाळाच्या 2 आई होत्या. बुवा जर विषय तुमच्या ग्रंथाद्वारे असेल तर या ठिकाणी तुम्ही कबूल करा. तुमचा यथोचित सन्मान माझ्या गावामध्ये केला जाईल, ही जबाबदारी माझी आहे ना. पण खोटं नाटक काय बोलशील हा, मग तुम्हाला दुसऱ्या बारीत समशेरीला समशेर उडवायला लागेल. आता बुवा तापलेले असतील. बुवा जास्त काय तापू नका हा, नाहीतर दुसऱ्या बारीत मी पण आहे, हे लोक पण आहेत हा, आणि तुम्ही पण तोपर्यंत थांबशील. आता त्या लाईटी बिटी सोडायच्या नाहीत पण डायरेक्ट पण जाशील, त्यातलं काय नाही. पण त्या लोकांचं मनोरंजन दुसऱ्या बारीत नक्की करीन. पहिली बारी या ठिकाणी थांबवतोय हा, आणि तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो, कारण तुम्ही माझ्या गावात आलेले आहेत. आणि खरोखर बुवा एवढं नाव मोठं आहे. यावर्षी मला वाटतं 25 ते 30 कार्यक्रम बुवाने केलेले आहेत. आणि ह्या बुवांबद्दल आपुलकी एवढ्यासाठी हा बारीचा भाग राहिला आहे ना. हा बारीचा भाग राहिला, खतवली पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे बारीत, बरोबर आहे ना. स्वल्पाडे काढले पाहिजेत, हा बारीचा भाग राहिला. पण बुवा म्हणून हे शाहीर एवढे मोठ्या मनात आहेत. ज्या दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी बुवांचा कार्यक्रम होता आणि सुंदर असं गीत माझ्या वडिलांवरती त्यांनी श्रद्धांजली म्हणून गायलेलं आहे. बुवा तुम्हाला खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो माझ्या संपूर्ण परिवाराकडून. आणि या ठिकाणी जास्त काय बोललो असेल हा, तुमच्या प्रश्नावर उत्तर दिली नाही, जास्त काय बोललो असेल तर काय राग म्हणून घेऊ नका हा. आणि माझी पहिली बारी संपवतो, बुवांना शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
फक्त बैलगाडा बैलगाडा. माझ्या पाली गावात शोभतोय साज भिंगरी बांधून पळतोय पायात. भले भले हे गेले तर कोमात, भले भले हे गेले तर कोमात. माझा लाडक्या सावकार जोमात. भले भले हे गेले तर कोमात, माझा लाडक्या सावकार जोमात. भले भले हे गेले तर कोमात, माझा लाडक्या सावकार जोमात. माझा लाडक्या सावकार जोमात. आणि आता बुवा आलं की त्यांना मला जशी साथ दिला तशी शेवटपर्यंत द्या. हा आणि बुवांबरोबर मला पण खतलावून टाका. त्या ठिकाणी तुम्हाला पण शुभेच्छा देतो आणि पहिली बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.